बघा, पटतंय का? आपल्या पचन संस्थेची काळजी घ्या, त्याला भरपूर प्रमाणात फायबर द्या. ओके, मी सांगितल्याप्रमाणे. म्हणजे सकाळी पोट आपलं इझिली साफ होईल आणि पोट जर साफ असेल तर आजार होत नाहीत. ओके, बघा, प्रयत्न करा. प्रत्येक जेवणात फायबर खाण्याचा प्रयत्न कराच. प्रमाण पाहिजेच, ॲटलिस्ट 20-30% आपलं फायबर गेलं पाहिजे प्रत्येक जेवणामध्ये. आणि अशा प्रकारे आपलं काय होईल, गटची हेल्थ चांगली राहील, पोटाची हेल्थ चांगली राहील, ब्लोटिंग होणार नाही, कॉन्स्टिपेशन होणार नाही आणि फ्रेश राहील. दिवसभर आपला आनंदात जाईल. पोट जर खराब असलं ना, ते चेहऱ्यावर येतं बघा. चेहऱ्यावर येऊ नये म्हणून पोटच साफ ठेवा ना. खुश राहा, आनंदी राहा, जीवनाचा आनंद घ्या. नाहीतर पोट जर खराब झालं तर हे खाता येणार नाही, ते खाता येणार नाही, हे सगळं प्रॉब्लेम होतात बघा. जमतंय का? पोट साफ ठेवा, हेल्दी राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.